आज मी तुम्हाला झटपट अशा राजम्याचा मसाले भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी छोटा कुकर गरम करत ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण पहिलं तेल काढून घेऊया। तुम्ही हे नुसतं तुपात पण बनवू शकता। अर्धी पळी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्याच्यामध्ये 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा स्टार फूल, 4 मिरी आणि 3 लवंगा आणि अर्धा स्टार फूल टाकलेला आहे। 1 मीडियम आकाराचा कांदा, त्याच्यामध्ये 2 छोट्या आकाराचे तेजपत्ते। तेजपत्ता जरा थोडं मी उशिरा टाकलेला आहे। आता हे चांगलं भाजून घ्यायचं। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य 1.5 चमचा मी घेतलेलं आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो, ते पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। तर बाकीचं साहित्य काढून घेऊया। थोडीशी हळद मिक्स करून घेते। हिरव्या मिरच्या मी तिखटवाल्या ह्याच्यामध्ये 2 कुटून टाकल्या होत्या। त्याच्या जागी जर तुम्ही लाल मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालू शकते। जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, गरम मसाला पावडर छोटा 1 चमचा। आपण ह्याच्यामध्ये खडा मसाला पण वापरलेला आहे, त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये गरम मसाला पावडर पण तुम्ही टाकायचा। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। राजमा घेतलेला आहे, ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी घेतलेले। ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे टाकलेले आहेत। नाही टाकले तरी पण चालू शकतात आणि टाकले तरी चालू शकतात। थोडेसे भाजून टाकले तरी चालेल, मी कच्चेच टाकलेले आहेत। आता याला काय करते, चांगलं परतून घेते। मस्त परतून घेतलेलं आहे। अशा आकाराच्या शेंगा होत्या बघा। तुम्ही ह्याला काय म्हणता सांगा, आम्ही ह्याला घेवड्याच्या शेंगा सुद्धा म्हणतो। ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, थोडीशी मी कुटून पण घेतली होती। ज्या वाटीनं मी राजमा घेतला होता ना, त्याच वाटीनं बघा हे तांदूळ घेतलेले आहेत। एकदम बारीक धुवून घेतलेत, स्वच्छ गच्च भरून वाटी घेतली। तर हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते। त्याच वाटीनं आता आपल्याला पाणी टाकायचं आहे। ही वाटी गच्च भरून मी तांदूळ घेतले होते, तर त्याच वाटीनं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। 2 3 वाट्या। पहिला तर मी मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये तुम्हाला दाखवून मी 3 वाटे आणि ही अर्धी वाटी, कारण आपण गच्च भरून घेतलं होतं। बरोबर एवढं पाणी घेतलेलं, एवढं पाणी लागतं आपल्याला ह्याला। आणि हे जुना तांदूळ आहे, थोडंसं पाणी जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकते। जर नवीन तांदूळ असेल का नाही, तर पाणी थोडंसं कमीच टाकायचं। त्याला मी काय करणार आहे, थोडंसं उकळून घेणार आहे आणि नंतर मी झाकण लावणार आहे। भात चांगला उकळलेला आहे, त्याच्यामध्ये मी वरनं अर्धा चमचा तूप टाकणार आहे। आता हे शिजल्यानंतर जरी टाकलं तरी चालेल, किंवा ताटामध्ये खाताना घेतलं तरी पण चालू शकते। आता हे मी वरनं फक्त सोडलेलं आहे। गॅस एकदम मी बारीक करणार आहे, झाकण लावायचं। पूर्ण बारीक गॅस केलेला आहे आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवर। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे, पूर्ण पण नाही थंड झालेला, हलकासा गरमच आहे अजून। खोलूया आपण। बघा मस्त असा झालेला आहे, हे बघा खूप छान झालेला आहे। अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मी प्लेटमध्ये पण काढून दाखवते। हमेशा मी झटपट तुम्हाला रेसिपी दाखवते। रेसिपी बघितली की लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा। तुम्हाला कशी रेसिपी वाटली मला जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।